माकडांचे विचित्र शहाणपण. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका राजाने आनंदाच्या प्रसंगी खुश होऊन आपल्या सगळ्या नोकरांना सुट्टी दिली. महालात आनंदाचं वातावरण होतं. सर्व नोकर आनंदाने आपापल्या घरी निघून गेले. पण राजाच्या महालातला माळी मात्र गेला नाही. माळी विचारात पडला. जर मी निघून गेलो तर बिचारी झाडं-झुडपं वाळून जातील. इतक्या दिवसांची मेहनत वाया जाईल. बागेतील फुलं, झाडं, रोपं सगळी कोमेजून जातील. आता काय करावं? थोडा वेळ तो बागेत फिरत विचार करत राहिला. शेवटी त्याला एक कल्पना सुचली. बागेत नेहमी राहणाऱ्या माकडांच्या टोळीची त्याला आठवण झाली. तो लगेच त्या माकडांच्या टोळीच्या प्रमुखाकडे गेला. त्याने माकडाच्या टोळीच्या प्रमुखाला म्हटले, तुम्ही सगळे बागेत आनंदात राहता. फळं, दाणे हवे तितके खाता, झाडांवर झोके घेता, उड्या मारता, खेळता. या बागेचा तुम्हालाही खूप फायदा होतो. मग आज मला थोडी मदत कराल का? मुख्य माकडाने छाती ठोकत लगेच उत्तर दिलं, हो तर नक्कीच करू की. आम्ही सगळे मिळून काम करू. काय करायचे ते सांग. माळ्यानं सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी मिळून इथल्या सगळ्या झाडांना पाणी घालायचे. पण लक्षात ठेवा, संध्याकाळी उन्ह कमी झाल्यावरच पाणी घाला आणि प्रत्येक झाडाला जरूर तेवढंच पाणी द्या. उगाच जास्त पाणी घालू नका. माळ्यानं त्याला परत एकदा नीट समजावलं. झाडांची काळजी घ्या. ही बाग खूप सुंदर आहे. जर योग्य प्रकारे पाणी घातलं तर झाडं ताजी राहतील. माकडांनी उत्साहाने मांडो लावली. काळजी करू नकोस, आम्ही सगळं व्यवस्थित करू, असे म्हणत त्यांनी माळ्याला खात्री दिली. मग माळी निर्धास्त होऊन आपल्या गावी निघून गेला. संध्याकाळ होताच सगळी माकडं खूप उत्साहाने कामाला लागली. काही माकडं बादल्या घेऊन आली, काही घमेलं घेऊन आली, तर काही पाण्याच्या घागरी उचलून आणू लागली. त्यांच्या प्रमुखानं मोठ्या आवाजात सांगितलं, ऐका सगळ्यांनी, प्रत्येक झाडाला योग्य तितकंच पाणी घाला. माळ्यानं तसं सांगितलं आहे. तेवढ्यात एका माकडाने हात वर करून विचारलं, पण प्रत्येक झाडाला किती पाणी हवंय ते आपल्याला कसं कळेल? हे ऐकून प्रमुख माकड थोडा विचारात पडला. तो डोकं खाजवत म्हणाला, बरोबर आहे, आपल्याला कसं कळणार? थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, असं करा, प्रत्येक झाडाची मुळं पहा. जर मूळ लांब असेल तर झाड मोठं आहे म्हणून जास्त पाणी घाला, आणि मूळ लहान असेल तर कमी पाणी घाला. माकडांना ही कल्पना खूप शहाणी वाटली. वा, किती छान उपाय, असं म्हणत त्यांनी कामाला सुरुवात केली. मग काय, माकडांनी एक एक करून झाडं उपटायला सुरुवात केली. ते झाड उपटून मुळं पाहायचे, मग त्याला थोडं किंवा जास्त पाणी घालायचे आणि परत जमिनीत लावायचा प्रयत्न करायचे. पण झाडं उपटल्यामुळे त्यांची मुळं तुटली, माती सैल झाली आणि अनेक झाडं तर नीट उभीही राहिली नाहीत. रात्रभर माकडांनी मोठ्या उत्साहाने हे काम केलं. त्यांना वाटलं की त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी माळी कामावर परत आला. तो बागेत शिरला आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या तोंडातून शब्दच निघेला. अरे बाप रे, तो घाबरून ओरडला. सगळी झाडं जमिनीवर पडलेली होती. काही झाडांची मुळं बाहेर आलेली, काही रोपं कोमेजलेली, तर काही झाडं पूर्णपणे उपटलेली. माकडं मात्र आनंदाने म्हणत होती, पहा, आम्ही सगळ्या झाडांची मुळं पाहून त्यांना पाणी घातलं. माळी कपाळावर हात मारत बसला. ज्याचं काम त्यानंच करावं, दुसऱ्यानं केलं तर सत्यानाश. जर तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. अशाच सुंदर आणि शिकवण देणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले रहा.